हॅलो हॅलो. रनर रनर टीम आहे, दोन्ही दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच हॅरी पिंगला. आमच्यासमोर पुनश्च देरुणकर सर जोडले जात आहेत. पण या ठिकाणी पर्व 11 जांभिवली आणि त्यांच्या विपक्षात शौर्य 11 जांभिवली या दोन टीम दरम्यानचे घमासान युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. शिवांश 11 सौरल टीम 2 मॅच अगदी जिंकल्या. त्याचबरोबर एक मॅच जिंकली आहे खरं तर स्वामी समर्थ 11. त्याचबरोबर दोन्ही टीम एक एक मॅच खरं तर हारल्यात. आता रनर रनरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू चला या पर्व 11 पहा या ठिकाणी गत वर्षी देखील कदाचित चॅम्पियन लीग देखील त्यांनी घडवली होती. त्याचबरोबर एक नाईटची स्पर्धा देखील या ठिकाणी घडवली आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये खरं तर शर्यती क्षेत्रामध्ये देखील ज्यांचं सातत्यपूर्वक आपण आवर्जून नाव घेतलं जातं आणि प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं नेहमी सहकार्य राहिलं व्हाईट बॉल आदरणीय प्रमोददादा जाधव. त्याचबरोबर प्रमोददादा जाधव प्रत्येक वेळेस खरं तर प्रत्येक आयोजनाला त्यांचं नेहमीच सातत्यपूर्वक सहकार्य असं त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या व्यासपीठावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे आदरणीय विकी दादा त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांच्या देखील मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी पहिला व्हाईट बॉल आला, त्यानंतर आली एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 2 आकड्यावरती 2 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आमची संपूर्णच आयोजन कमिटी टीम या स्पर्धेला मेहनत घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या बॉलवर हिटिंग केले मुनीरच्या बॅटमधून, बॉल थांबत नाही, धमाका फुटलाय मुनीरच्या बॅटमधून, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार येतोय. आणि त्याचबरोबर आमचे गणेश नाना पाटील चिंचोली गोहेचे खालापूर टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष, त्याचबरोबर ज्या व्यक्तीकडे आदराने नेहमी सातत्यपूर्वक संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पाहतच आलाय आणि बऱ्याचशा मोठमोठ्या संघांना त्यांनी परास्त केलाय. रायगडचा मास्टर माइंड संजय सोळंकी अर्थातच इक्कू, त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम, त्याचबरोबर मनोज पाठारे असतील आणि खालापूर टेनिस बॉल क्रिकेटचे संपूर्णच आमचे पदाधिकारी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेलं हे खालापूर प्रीमियर लीग पर्व पहिलं. या पर्व पहिल्यामध्ये सर्वांचंच आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. 20 संघांना खरं तर या स्पर्धेमध्ये प्रवेश देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 20 संघ या स्पर्धेमध्ये जातील, त्याच्यातील 2 संघ रोज लीग फॉर्मॅटमधून वरती आपल्याला पाहायला मिळतील. ही खूप चांगली संकल्पना पाहायला मिळते. हा बॉल देखील तितक्या साकटीनं मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी मुनीरच्या बॅटमधून बऱ्याचशा वेळानंतर एखादे शांत हवेचा झुळूक येतो, त्या झुळकाला देखील टक्कर दिली इतक्या वादळानं बॅटिंग मैदानावरती चालू आहे. येतोय चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं प्रगती पथावरती धाव येऊन पोहोचल्यात. खरं तर तब्बल 12 या आकड्यावरती 12 धावसंख्या धावपळ करते आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकी आंबरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कलोत्याचा नंदनबाड्याचा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अष्टपायलू खेळाडू आहे खरं तर. ज्यावेळेस फंबल होती या स्पर्धेला ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केलं ते पप्पू शेट अर्थातच विश्व पुरस्कृत करण्यात आल्या. त्याचबरोबर विशेष सहकार्य आदरणीय संतोषी बापू पाटील यांच्याकडून विशेष सहकारी या स्पर्धेसाठी
त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि पंचम क्रमांकाच्या ज्यांच्याकडून ट्रॉफीज या स्पर्धेला देण्यात आल्या त्या संदेश रोहिदास पाटील. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्याकडून गॉगल देण्यात आलेत ते रॉयल एडचे इम्रान सय्यद. त्याचबरोबर आदित्य दर्गे, अजिंक्य दर्गे हे कॅम्पाकोलाचे डिस्ट्रीब्युटर कर्जत खालापूरचे, त्यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक कोल्ड्रिंक 2-2.5 लिटरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती केले आक्रमण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. थँक्यू. त्याचबरोबर सचिनजी कर्णुक यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅच साठी कॅप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच या सर्व मान्यवरांचा आपण आभारी आहोत, आपल्याला विशेष सहकार्य केलं या कालापूर प्रीमियर लीग मध्ये. आता मुनीरने सेकंड बँड मला वाटतं पहिल्या मॅचमध्ये पहिला प्लॅन होता तो वर्क झाला नव्हता, नॉन स्ट्राईकला होता मला वाटतं मनीष बारसकर, आणि तो धावबाद झाला पहिल्याच चेंडूवर. थोडीशी गपलत झाली, त्यानंतर धावा आल्या नाही. यावेळेला प्लॅन बी त्यांनी वर्कआउट केला, मनीषला स्ट्राईक एंडवर आणलं आणि पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 19. खूप चांगली अशी सुरुवात म्हणता येईल, बिनबाद 19. आणि मुनीलच्या बॅटमधून जे फटके आलेत ना, ही वादलापूर्वीची शांतता होती. अगोदरच्या मॅचमध्ये तो 4 धावांपर्यंत पण पोहोचला नव्हता, लवकर आऊट झाला होता, एकही चौकार नव्हता, एकही षटकार नव्हता. नक्कीच स्ट्राईक एंडवर आहे तो मुनीर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे कल्पेश जाधव, मॅन फ्रॉम चिंचोली. हा चिंचोलीचा अष्टपैलू खेळाडू कल्पेश जाधव असेल, दिगंबर मोरे असेल. ओ माय गॉड, पहिला चेंडू डॉट, धावसंख्या स्थिर, वेग आहे कल्पेश जाधवकडे. गेल्या वर्षी NP डाबेच्या ग्राउंडवर जी स्पर्धा झाली होती त्यातला मॅन ऑफ द सिरीज बायकर मॅन कल्पेश जाधव. उंची खूप, कॉटन बोल्टचा चान्स. इंडियन्स नेवर ड्रॉप द कॉटन बोल्ट चान्स. भारतीय कधी कॉटन बोल्टचा चान्स सोडत नाही. आणि मुनीरच्या खेळीचा झालाय अंत. मुनीर बॅक टू दी डगआउट. मुनीर वैयक्तिक बाद झालाय, धावा केल्यात त्या 11 आणि चेंडू केलाय मला वाटतं 6 चेंडू केलाय, 11 धावा म्हणजे 200च्या आतील स्ट्राईक रेट. आणि मुफीद पारकर हा एक मास्टर माइंड आहे या टीमचा, कर्णधार आहे. ज्या वेळेला ते एकत्र खेळतात हालच्या टीममधून तेव्हा मुफीद कर्णधार असतो. ही इज द बेस्ट ऑलराऊंडर त्यांच्या टीमचा. अल्ताफ सर त्यांच्या टीमला स्पॉन्सर असतात. अल्ताफ सर. कल्पेश जाधव अतिशय चालाक असा खेळाडू. सुरेश दादा, आकाश दादा, गणेश नाना, मला वाटतं प्रशांत दादा खांडेकर, मला वाटतं पाटारे, ह्या संतोष जोरकर जिथे या असतो. संतोष जोरकर एक अतिशय अष्टपैलू असा खेळाडू. नक्कीच त्याचा एक ध्येय असतो, जे मी बोलतो ते मी करतो. ज्या वेळेला घोडुलीला पंचकृषी प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष झालं होतं ना केदारी दादा, त्यावेळेला मॅन ऑफ द टुर्नामेंट होता आणि धनाजी फराटनी ती टीम मालक होता, धनाजी फराट. आणि संतोष दादा मॅन ऑफ द सिरीज, पहिल्या पंचकृषी प्रीमियरचा पहिला मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी पटकवला होता तो संतोष दादा जोरकर. पुन्हा एकदा सामन्याकडे मनीष बारसकर आहे स्ट्राईक एंडवर. उंची खूप आहे, सहज चेंडू जर का बॅटच्या रडारमध्ये आला तर ग्राउंडच्या बाहेर फेकण्याची ताकद मनीष बारसकर, मॅन फ्रॉम करसुंडीचा हा अष्टपैलू खेळाडू. बऱ्याच संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो. मी म्हणालो होतो की चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला तर ग्राउंडच्या बाहेर, परंतु इथे आतमध्ये राहिलाय आणि अप्रतिम असा झेल, जबरदस्त. लाखो गेले तरी मराठी माणसाचा जजमेंट जात नाही. अचूक जजमेंट, अचूक झेल मनीषच्या पारीचा होतो आणि तो दोन्ही सलामीवर बॅक इन टू डगआउट. दोन्ही सलामीवर परत आलेत डगआउटमध्ये. माझ्या समवेत समालोचन करतोय मनीष मुंडे, मॅन फ्रॉम ढेकू. ढेकूला चिकार कंपनी आहेत, बऱ्याचशा कंपनी आहेत, फायबर फाईल असेल, बऱ्याचशा कंपनी आहेत ढेकूला, क्रिमिका.
क्रिमिका ब्रेड जे आपण सकाळी खातो ना ते हे ढेकुलाच बनतात. आणि मनीष बारसकरची जागा घेण्यासाठी आलाय नवोदित खेळाडू. बारावा प्रतिनिधी आबाई पिंपळे. मुफीत गेम थांबवायला सांगितलं. 12 तुमचा आला नाही इथे. बॅट्समन नाव नाही माहिती. चौकार आहे. या बॅट्समनचं नाव माहिती नाही म्हणून आपण त्याचं नाव टाकू राजा. आऊट झालाय तो आला तरी चालेल, त्याला परत बॅटिंग भेटणार नाही. कबड्डी नाही क्रिकेट आहे. आऊट झालेला आल्याला नाव सांगायला तरी चालेल. काहीतरी पडला बघा. धावा झाल्या प्रगतीपथावरती तब्बल 24. अगदी तुम्ही जो राजा नाव घेतला ना त्यावेळेस आठवण झाली येरुणकरजी. ज्यावेळेस जुन्या स्पर्धा असायच्या त्यावेळेस 11च खेळाडू असायचे मोजकेच, कधी कधी 10 असायचे. त्यावेळेस कॉमेंटेटरच्या मनाला जे नाव येईल आणि बॅट पण एक असायची. जुन्याच्या क्रिकेटबद्दल जरूर चर्चा करू. नाना देखील आहेत आज, संजय सोलंकी देखील आहेत, येरुणकर देखील आहेत आज. जुन्या क्रिकेटबद्दल जरूर चर्चा होईल. खरं तर 5 रन आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यावेळेस येरुणकरजी जे तोंडाला येईल तो नाव राजा, गोट्या, बिट्टाची नावं येतील ती बॅट्समनची नावं असायची. काही आयडियाची जेव्हा कल्पना होती ना, होती त्यावेळेला कोपुली एकत्र होऊन यायची. मग त्यांच्याकडे विश्वास शिंदे असेल, नंदू कोपळे असेल, निशिकांत सुर्वे असेल, एकापेक्षा एक ते 11 यायचे आणि 11च यायचे. वाटणीला 12 नको नाव सांगायला पण त्यांचा माणूस नसायचा. ते 11 यायचे आणि ते जिंकायसाठी यायचे आणि सगळ्यांना हरून जायचे. पण जेव्हा आयडियाची कल्पना आली ना तेव्हा आपल्या ग्रामीण लोकांनी ठरवलं का एक गाव 11. मग कोपुली असेल तर कोपुलीचे 11, वासरंग असेल तर वासरंगचे 11. त्यामुळं आपणही त्यांना हरवायला लागलो. ही आयडियाची कल्पना. आणि खरं तर ज्यावेळेस कोपुली टीम कोणाला ऐकत नव्हती तेव्हा गणेश नाना यांनी 40+ ची टीम तयार केली होती पंचकृषी विभागातली. आणि या 11 मध्ये हर संघाचा डॅनी सुद्धा खेळायचा. डॅनी ज्या वेळेला रमाकांत आत्रेकर आले होते पलसझरीला त्यावेळेला गोडोलीची टीम फायनलला गेली होती. अविनाश पालंडे आहे इथे साक्षीदार. गोडोलीची टीम फायनलला गेली होती आणि हे 11 मिळून आले होते. म्हणजे कुंदन शिंदे असेल, डॅनी, मुर्तुजा जो काही कालापूर्वी देवाज्ञा झाली त्याला, मृत्यूचा गोलंदाज होता हाल संघाचा. या अशा 11 विश्वास शिंदे चिंचोलीचा. आणि हे कुणाला ऐकत नव्हते. आणि रमाकांत आत्रेकर म्हणाले आमची टीम फायनलला कशी गेली. हे 11च्या 11 आयकॉन प्लेअर आणि आमची एक गाव 11. रमाकांत आत्रेकर आले होते सचिन तेंडुलकरचे गुरु बक्षीस समारंभाला पलसझरीला. स्ट्राईक एंडवर येतो, नाव माहिती नाही. अरे बाबा कमिटीची जबाबदार राहणार. मुफीत नाव सांगायला पाठवणं एक तरी म्हणून. हॅलो कमिटी आपले जे अडचणी ते समजू शकते, पण कदाचित एखादा प्लेअर बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या किंवा सिरीजच्या जर रेसमध्ये असेल, बॅटिंग बॉलिंग आणि सिरीजच्या रेसमध्ये असेल, जर नाव माहीत नसेल तर त्यावेळेस खूप मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. बघ त्यामध्ये कमिटी जबाबदार राहणार नाही. याची दखल देखील प्रत्येक संघाने घ्यावी ही विनंती. आपणच्या बॅटमधून आलेली पहिली धावसंख्या झाली ती 26 जानेवारीला सुट्टी असते आपल्याला. प्रजासत्ताक दिन, रिपब्लिकन डे. नक्कीच लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे. आणि मुफीतच्या बॅटमधून आलेला हा पहिला बँडेड षटकार, मुफीत पारकर बँडेड षटकार. धावसंख्या झाली ती 32. 26 आणि 32. संतोष जोरकर, आशिष गायकवाड, सूरज केदारी, आकाश केदारी आणि प्रणित लाले यांचे मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळेल काही काळानंतर. मैत्री चषक जो ठेवला जातो मानकुलीच्या ग्राउंडवर, मैत्री चषक. आणि तो केदारी साहेबांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त असतो. मुफीत पारकरच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. देखना हँडसम षटकार आपल्याला पाहायला मिळाला मुफीत पारकरच्या बॅटमधून. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस. लॉंगॉनला बाउंड्रीवर आणि काळू कॉर्नर रिजनच्या बाउंड्रीवर.
पुन्हा एकदा हवेत चेंडू फसलाय, कॅच घेण्याचा प्रयत्न. अरे माझा कर्मा, तू मैं लखनऊ के नवाब की गाड़ी छूट गई थी. पहले आप दोनों ने नहीं लिया. चेंडू गया आपोआप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंडरस्टँडिंग कॉल नाही आणि एक धाव मिळाली. 3 चेंडूवर लगातार आल्यात 11 धावा मुफीच्या बॅटमधून आणि धावसंख्या झाली ती 37 37 32. षटकार मारल्यावर 32 आला होता. त्यानंतर चौकार आणि 36 आणि एक सिंगल. ती कॅच होऊ शकली असती परंतु कॉल नाही. इंटरनॅशनलमध्ये आपण पाहतो की कॉल असतो की इट्स माय टर्न, मी घेणार आहे. सुरेशदादा केदारे यांची जेव्हा टुर्नामेंट असते NPWवर तेव्हा मी असतो समालोचन करायला. चांगला फटका आहे परंतु काळू कॉर्नर रिजनच्या खेळाडूकडे मिड विकेटला एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 म्हणजे एक धाव कमी पडली नाही तर 13ची सरासरी गाठली असती. 12.36च्या 66च्या सरासरीने या धावा आल्यात. या ठिकाणी परबलकर सर आणि अंकितजी तांबळे, दाभोलकर सॉरी सचिन दाभोलकर मॅन फ्रॉम खानाव. हा मग प्रवीण दुगाडेचा एक खास शब्द होता, करिवली करिवली करिवली. मंगेश दादाच्या टुर्नामेंटमध्ये पाहिला असेल तुम्ही, मंगेश दादा पाटलांच्या टुर्नामेंट. खरिवली खरिवली खरिवली. प्रवीण दादा दुगाडे खूप मोठं व्यक्तिमत्व. मला वाटतं रायगडचा आकाश चोप्रा आहे. प्रिडिक्शन त्याचं खूप चांगलं असतं. थोडासा अनफिट आहे आणि अविनाश पलांडेचा खास मित्र. अविनाश पलांडे कधीही बोलायला तर तो होतो. अविनाश पलांडेच्या एका फोनवर आला होता, 2 मॅच कॉमेंट्री केलंय आणि गेला. विकी आंबरे नंदनपाड्याचा. आणि नंदनपाड्याला दर मकर संक्रांतीच्या दिवशी नंदनपाडा प्रीमियर लीग खेळली जाते. त्यांच्या गावातल्या 5 ते 6 टीम बनवतात आणि नंदनपाड्याचे एक डॉक्टर आहेत, पाटील डॉक्टर म्हणून, खोपोलीमध्ये हॉस्पिटल आहे त्यांचा. खूप चांगली प्रीमियर लीग असते. एक वर्षी मला तिथे समालोचन करायला बोलवलं होतं त्यांनी. खूप आणि यांच्या तोच दिवस त्यांचा मोठ्या संक्रांत सणाचा दिवस आहे, पण तो दिवस त्यांच्यासाठी खूप खेळाडूंसाठी एक अति आनंदाचा दिवस असतो. इट इज अ ब्लाइंड शॉट. फक्त बॅट फिरवली, चेंडू आणि संपर्क नाही. ज्यावेळेला तुमचा एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असतो ना, त्यावेळेला तुम्ही त्याला जास्त स्ट्राईक देणं पाहिजे, कारण की तो फ्लोमध्ये असतो. नक्कीच. पहिली हिंदू लोक जेव्हा घड्याळ नव्हते ना, फक्त सूर्याकडे बघून टायमिंग ओळखायचे किती वाजला असेल. आणि संक्रांत आली की असं वाटे उन्हाला सुरू व्हायचा खूप. आहे ना, तिला कमी व्हायची आणि होलीला पूर्णच, होली झाल्यावर पूर्णच ती कमी होते आणि गरमी चालू होते. ती मे महिन्याची गरमी घेतली ना तुम्ही, तेव्हा समजतो की काय गरमी आहे. हा नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रुपेश कल्पेश जाधव. आणि कल्पेश जाधवला फेकून दिलाय, रिव्हर्स पॅटर्न केलाय, गेलाय सिक्सर. हा शॉट प्रोडक्ट केला तो इंग्लंडच्या केविन पीटरसन.
चुलबुल पांडे सर हा शॉट प्रोडक्ट केला इंग्लंडच्या केविन पिसर म्हणजे केपी बोलतात त्याला. त्यांनी पहिल्यांदा रिव्हर्स स्वीपनी 6 मारला. त्यानंतर आता सूर्यकुमार आता हे सगळेच मारतात. आणि अविनाश पालांडे त्याला म्हणूनच ते रिव्हर्स स्वीपचा बादशाह बोलतात. आताही त्याच्याकडे अजून शिल्लक 40+ खेळू शकतो. पुन्हा एकदा तोच ॲटम. तसं पाहायला गेलं तर चुलबुल पांडे सर हा दुधारी तलवार आहे. ह्या रिव्हर्स स्वीपनी इंग्लंडचा वर्ल्ड कप घालवला होता. माईक गॅटिंग रिव्हर्स स्वीप केला, आऊट झाला आणि तो संघ हारला आणि ते फायनलपर्यंत जाऊन पोचलेच नाही. सेमीफायनलला ते हारले. माईक गॅटिंग हा रिव्हर्स स्वीप केला, आऊट झाला आणि त्यांचा वर्ल्ड कप गेला. लगातार 2 डॉट बॉल आलेत. प्रवीण दुगाडे बोलतो रिवर्स स्वीप म्हणजे दूध हरी तलवार, अगर लगेगा तो सामने वाले की गर्दन कटती है, नहीं लगेगा तो खुद की कट जाने में टाइम नहीं लगता. दशरथ पाटील त्यांची भाषा ऐकली ते उच्च लेवलचे आहेत. आपण तेवढ्या परत जाऊ शकत नाही लगेच आपल्याला. कारण की मी असं पाहिलं आहे कॉमेंटेटर मध्ये ज्या वेळेला हसीम आमलाची विकेट काढली होती तेव्हा डीन जॉन्स म्हणाले होते की टेररिस्ट स्कॉट द अनदर विकेट. आणि डीन जॉन्सला 2 वर्षाची बंदी आली होती. टेररिस्ट स्कॉट द अनदर विकेट. धावसंख्या झाली ती 46. कसोटी मॅच पाहिली असेल तू. अनिल कुंबळे च्या गोलंदाजीवर तो शॉटला आऊट झाला होता. आणि म्हणजे हसीम आमलाने कॅच घेतली होती. त्यावेळेला कॉमेंटेटर डीन जॉन्स होता न्यूझीलंडचा. तो म्हणाला होता टेररिस्ट स्कॉट द अनदर विकेट. त्यानंतर लगेच त्याला कॉमेंट्री बॉक्समधून काढला आणि 2 वर्षाची त्यांच्यावर बंदी होती. आपलं 46 सांगितलं. 46. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या हॅलो 2 विकेट. 24 चेंडूंचा या ठिकाणी अद्याप किंवा संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या अंतिम प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 46 आकड्यावरती. 2 गडी या ठिकाणी बाद झालेत. बाद होणारा खेळाडू होता मुनीर आणि त्याच्या समवेत मनीष हे 2 खेळाडू या ठिकाणी झालेत बाद. आता मोफीत आणि खेळतोय आपण ही इज द मॅन फ्रॉम हॉल. आपण गोलंदाजी करतोय भावेश. भावेश नावात खूप काही आहे. भावेश चिकार आहेत आणि क्रिकेट चांगलंच खेळतात. बॅट कट आहे आणि चांगली किपिंग केली तिथे. किपर आहे, विकेट किपर आहे. वंडरबॉय घोडुलीचा सुपुत्र, घोडुलीचा वंडरबॉय म्हणून त्याची ख्याती आहे. अष्टपैलू म्हणजे सलामीवीर अभय पिंगळे. मूर्ती लहान पण कीर्तिमान. षटकार लिलोवा मारतो तो. खूप चांगली ताकद. काय गोलंदाजी जबरदस्त. लॉग ओव्हर मध्ये ज्या वेळेला डॉट बॉल येतात ना तेव्हा वेळेला गोलंदाजी फिल्डिंग करणाऱ्या टीमला खूप आनंद होतो. प्रत्येक डॉट बॉल अक्षरशः सोन्याच्या भावाचा आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय हा गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा आणि हा सहज भिरकावलाय परंतु तिथे फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. पहिल्या 3 चेंडूवर धावाले 1. आणि मुफीत पारकर खेळतो वैयक्तिक. वीस धावांवर खेळतोय मुफीत पारकर. वैयक्तिक 20 धावांवर आणि त्याच्यासारख्या खेळाडूला थांबून ठेवला. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली. जो सलामीला आला होता 12 चेंडू आणि 20 धावा केलाय. सलामीला आला होता आणि त्याला थांबवलाय. अफान का तुफान. काल एका हालच्या खेळाडूचा तुफान पाहिला होता आपण. काय लिलया बॅटिंग केली होती. 3 षटकार 1 चौकार. दुसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा विकेट आहे आणि अशा प्रकारे आपणचं तुफान शांत होत आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी चाललाय हा 20 वर्ष क्रिकेट खेळणारा आमचा लाडका शौकत भाई डॅनी आणि संजय सोलंकी त्यांना प्रोत्साहित करतात. त्यांच्या टीम मधनं खेळलेत ते संजय भाई. पलतजरीला जेव्हा रमाकांत आत्रेकर आले होते आम्हाला हरवलं होतं ना तेव्हा रमाकांत आत्रेकर म्हणाले ही टीम फायनलला गेली कशी. अविनाश पांडे हे त्याचा साक्षीदार. कारण की हे 11च्या 11 वेगळे वेगळे होते. हालचे 2 प्लेयर होते तुमच्या त्यावेळेला. मृत्यूजा एक होता गोलंदाज मृत्यूजा बेडेकर आणि त्यांच्या स्मरणात एक नाईट रजनी झाली होती 3ऱ्या हल्ला.
धावसंख्या झाली ती 47. एकच धाव काढले, 4 चेंडूत एकच धाव काढले आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. डॅनीकडे ताकद आहे, डॅनीकडे फटके आहेत. वनवेला मी त्याची बॅटिंग पाहिली होती. डॅनी ही इज द वन मॅन आर्मी. डॅनीकडे काय फटके होते, क्लासिक प्लेअर डॅनी. वाघ वाघ असतो संजय दादा, वाघ वाघ असतो. म्हातारा झाला नाही अजून डॅनी. अजून डॅनीकडे क्रिकेट शिल्लक आहे. 51 धावा झाल्यात, 50 धावा पूर्ण केल्यात सर्व 11 संघाने. मला एरोनकर जी, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो शिकार करना छोड़ता नहीं और घास खाना पसंद करता नहीं. नक्कीच डॅनीकडे अजून क्रिकेट शिल्लक आहे. मला असं समजलं होतं मागच्या वर्षी डॅनीचा मुलगाच होता, आता क्रिकेट खेळायला लागलाय त्यांच्या टीम मधून, तरी डॅनी खेळतोय. हे खरं क्रिकेटवर असलेलं त्याचं प्रेम आहे. काय म्हणजे सूरज, हे त्याचं क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे. पुन्हा एकदा डॅनी. वाईड बॉल आहे. येस, इट इज वाईड, कॉल्ड बाय स्क्वेअर लेग अंपायर अंकुशदादा तांबडे. आणि 1 बाउन्स सुद्धा अपील हे केलेलं आहे, वॉर्निंग दिलेलं आहे 1 बाउन्स. पुन्हा एकदा असंच चेंडू टाकला तर कदाचित नो बॉल दिला जाईल. ओव्हरमध्ये एकच मान्यता प्राप्त आहे, गणेशांना एकच मान्यता प्राप्त आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर. पण काय अभयनी कलेक्शन आहे अभयचं यावेळेला. अभयला किंवा 51 धावा झाल्यात, 51. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. हल हल थर्ड अंपायर सर रेफर केला जाते या ठिकाणी. हॅलो, या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी अगदी मर्यादेच्या बाहेर बॉल होता, खरं तर बाउन्स होता, त्यासाठी दंडित केलं. आणि त्यावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने या ठिकाणी पंचांवर देखील आक्षेप घेतलाय की पंचांचा डिसिजन कदाचित ऑनफिल्ड चुकीचा असू शकतो, पण ऑनफिल्ड डिसिजन आहे व्हाईट बॉलचा आणि त्यानंतर केली जाईल या ठिकाणी तपासणी. व्हाईट बॉल आहे की नाही, बॉल पडला आहे की पडल्यानंतर बॉलला किती उंची घेतली आहे, किती लिगल डिलिव्हरी आहे की नाही याची खरं तर चाच तपासणी तिसरे पंच मैदानातून कॉम्प्युटर बॉक्समध्ये आपण पाहाल या ठिकाणी टेक्निशियन टीपमध्ये केला जाईल की बॉल रिलीज झाल्यानंतर ऑनफिल्ड डिसिजन वाईड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी थर्ड अंपायरने देखील या ठिकाणी घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्या जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 52 या आकड्यावरती. नक्कीच स्टे युअर डिसिजन तिथे सांगितलं होतं थर्ड अंपायर. अंपायर स्टे युअर डिसिजन. जो तुमचा निर्णय होता वाईड तो वाईडच राहील, वाईडच राहील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. समोर तो शौकत उर्फ डॅनी. फुल टॉस दिला होता डॅनीला, एकच धाव येईल, एकच धाव येईल. एका धावेने धावसंख्या वाढेल आणि जाऊन पोहोचेल 53. 53 54 धावांचं लक्ष आहे. षटक आहेत, 5 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत त्या 54. 5 षटक आणि 54 धावा म्हणजे जवळजवळ 10.80च्या सरासरीने करावे लागतील. हे हरी यानंतरचं धावतं वृत्तांत ऐकाल हरी पिंगला आणि मनीष मुंडे यांच्या माध्यमातून. थँक्यू हरीश. थँक्यू हरणकरजी. आपण पाहाल या ठिकाणी तब्बल 30 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 30 चेंडूंच्या अंतिम प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल
53 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळायला येणार आहेत. 30 चेंडूंमध्ये 54 धावसंख्या करायच्या. दिसेला देऊयात संधी, त्यानंतर होईल मॅचला सुरुवात. हॅलो, जांभिवली गावचे सुपुत्र आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतोय. नवनिर्वाचित सरपंच आमचे प्रमोदजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. आणि नक्कीच जर विचार करायला गेला ना तर शौर्य 11 जांभिवली टीमचे ते पुरस्कर्ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. जर पाहायला गेला मनीष तर खऱ्या अर्थानं जांभिवली विरोधात जांभोली हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण एका बाजूला मुनीर पटेलचा पर्व 11 जांभिवली संघ संघर्ष करतोय आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय शौर्य 11 जांभिवली, कल्पेश जाधव आणि अभय पिंगलेची ही टीम्स मैदानावरती आपण पाहतोय. येणारे शेवटचे 30 चेंडू आणि गरज आहे ती 54 धावसंख्येची. क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच प्रमोदजी शिर्के साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर आदित्य दर्गे, अजित दलवी साहेबांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. अजित दलवी आणि प्रमोदजी शिर्के जांभिवली गावचे हे सुपुत्र आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी पाहतो ते प्रमोदजी शिर्के साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये. खालापूर प्रीमियर लीग 2025चं पहिलं पर्व अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. या स्पर्धेचा दुसरा दिवस. व्यासपीठावरती आमचे प्रमोदजी शिर्के आणि त्याच्या सोबत आपण बघतोय अजितजी दलवी. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया स्वागत. येणार शेवटचे 30 चेंडू आणि गरज ती 54 धाबांची. 30 चेंडू 54 धाबा. मनीष मुंडे जर पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 धाबा जर आल्या तर या 54 धाबा सोप्या होतील, पण येणं फार गरजेचं. कारण मुठीत प्रकार सारखा घातक आणि विस्फोटक गोलंदाज पर्व 11 जांभिवली टीमकडे आपण पाहतोय. मनीष, नक्कीच पहिल्या जर षटकामध्ये कदाचित औचित्य भेटलंच 10 ते 15 धावसंख्येचं तर मॅचला टर्न थोडं खूप वेगळं पाहायला मिळेल. कारण की शेवटच्या बॉलपर्यंत देखील मॅच जाऊ शकते, यात मात्र शंका नाही. कारण की 6 धावसंख्येचं 6 षटकांचा ज्यावेळेस सामना होता त्यावेळेस 70 ते 80 धावसंख्या मैदानाला खूप साऱ्या पोषक होत्या, सॅटिस्फाय करत होत्या खऱ्या अर्थानं. पण ज्यावेळेस 5 षटकांची मॅच आपण सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते ना त्यावेळेस 50 ते 55 धावसंख्या खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या असणार आहेत. नक्कीच मनीष या 54 धाबा आता कराव्या लागणार. कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितला थोडासा अडचणीत सापडला होता शिवान शिलेमा सावरली टीम, पण त्यानंतर रोहित पाडगेने केलेली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेत आणि त्याच्यानंतर हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पर्व 11 जांभिवली विपक्ष शौर्य 11 जांभिवली या 2 संघादरम्यान. पहिला चेंडू खेळपट्टीवरती आपण बघतोय थोडासा बाहेर गेला. अवांतर दाबेला बढती मिळती. स्क्वेअर चेंडूची मागणी मैदानाच्या आतून झाली. पंच आपण बघतो दाभोलकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच अंकेश तांबडे दोन्ही पंचांचं आपण करूया स्वागत. पहिलं षटक क्रमांक चालू आहे. गोलंदाजी मार्ग बर्दी मुबीत प्रकार. नक्कीच खोपोलीचा गोड आवाज तुषार धुमाल यांनी आपण बघतो ही स्पर्धा लाईव्ह खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बघितली जाते. त्यांनी सर्व संघांसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. काल तुषार धुमाल मनीष व्यासपीठावरती होते. अतिशय सुंदर गोड आवाज
म्हणून ज्यांची ओळख या खोपोली परिसरात असू द्या, खालापूर असू द्या, त्याच्यानंतर रायगडमध्ये असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, अतिशय आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे आणि त्यांचा आवाज मात्र काल आपण या व्यासपीठावरती ऐकला. प्रवीण दुगाडे सर आपले गुरुवर्य सुद्धा काल व्यासपीठावरती होते, पण आज आमच्या समवेत मनीष मुंडे ढेकुगावचे सुपुत्र या चेंडूवरती आलाय, तो चौकार आलाय आणि 4 धाबा धावफलकावरती. 54 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही 50 धाबा करायचे आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. प्रमोदजी शिर्के एक चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, जांभिवली गावचे सुपुत्र आहेत. अगदी सामाजिक क्षेत्र असू द्या, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र असू द्या, अगदी अव्वल दर्जाचं काम आम्ही नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आम्ही प्रमोदजी शिर्के यांच्या माध्यमातून नेहमी पाहिलंय ते मान्यवर मात्र व्यासपीठावरती आहेत आणि त्यांची टीम्स मैदानामध्ये संघर्ष करतीये. ती आपण बघतोय शौर्य 11 जांभिवली टीम. उलटा चेंडू कल्पेश जाधवनं दाखवला तडाखा. पहिला चेंडू या खेळपट्टीच्या बाहेर पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दादागिरी षटकार. ठोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी सलामीची जोडी आहे. हा पुलटा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. वांडिश लोंगावचा क्षेत्ररक्षक डोक्यावरून गेला असं वाटलं होतं, पण चेंडू गेला जमिनीला स्पर्श करून 4 धावांसाठी आलेला हा विलोभनीय चौकार. ठोक डीजे. हॅलो, धन्यवाद. सोळा धाबा धाव फलकावरती आल्यात. टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, कमेंट करा. अतिशय सुंदर कमेंट या लाईव्ह टेलिकास्ट साठी येतात. अतिशय सुंदर स्पर्धा चालू आहे. गणेश नाना पाटील यांना शुभेच्छा येत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आल्यात. या चेंडूवरती कडे प्रहार झाला. चेंडू फेकून दिला. कल्पेश जाधवनं आलेला हा दणदणी षटकार. समर्थ इव्हेंट आणि त्याच्यानंतर टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजबानी आहे. 195 देशांमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय सुंदर क्लॅरिटी. मंत्र लाईव्ह इव्हेंट आणि समर्थ इव्हेंट या दोन्ही युट्यूब चे जे स्पॉन्सर आहे संजय सोलंकी आणि रोशन म्हात्रे यांना शुभेच्छा असतील. हा चेंडू कडेपटावर फेटून दिला. मनीष बारसकरच्या डोक्यावर आलेला हा दणदणी षटकार. चेतन त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाते. कॅमेरामॅन 2 मिनिटं या ठिकाणी व्यासपीठावरती कॅमेरा अर्जित करा. समर्थ इव्हेंट आणि टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंट या दोन्ही युट्यूबच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. संजय सोलंकी आणि रोशन म्हात्रे यांच्या टीम्स या संपूर्ण अगदी कव्हर करतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत.
अजित दलवी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण बघतोय मॅच कंटिन्यू ठेवा. नक्कीच आमचे प्रमोदजी शिर्के यांचे कट्टर समर्थक आहेत अजितजी दलवी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू मान्यवरांना की आपण आपल्या शुभास्ते स्वागत करत आहे. स्वागत केलं निशांत या फलंदाजानं. चेंडू फेकून दिला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी षटकार. राहुल पवार मॅन फ्रॉम सासगाव यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्याच्यानंतर मिलिंदजी भेसरे सावरली गावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. गोलंदाज तयार. हा चेंडू खालून काढण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू थोडासा खाली राहिला. अगदी चेंडूचा न बॅटचा संपर्क विसावला. मुनीर पटेलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होतीये. धाव फलकावरती धावा स्थिरावल्यात. त्या टोटल 34 धावा. 34 धावा. अजूनही 20 धावांची गरज असेल ती शौर्य 11 जांभिवली टीमला. निशांत आपण बघतो आडवून मारण्याचा प्रयत्न केलाय. अगदी हा मानता हा चेंडू परार झाला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा नशिबाचा चौकार. डीजे धन्यवाद. 38 धाबा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज कुणाल खोपकर गोलंदाजी मार्गवर्ती. हा चेंडू काय घडलं मैदानाच्या आतमध्ये मनीष आपण बघितलं थोडासा स्लोवर चेंडू होता. स्लोवर पद्धतीच्या चेंडूवरती अगदी डोकेदुखी ठरलाय फलंदाज निशांत. या चेंडूवरती मात्र खेळपट्टीवरती हा चेंडू गेला निर्धाव. धाव फलकावरती धावा स्थिरावल्यात. त्या 38 धाबा. 38 धाबा धाव फलकावरती स्थिरावल्यात. अजूनही 16 धाबांची गरज असेल. अगदी शौर्य 11 जांभिवली टीमचे पुरस्कार प्रमोदजी शिर्के आता थोडेसे खुश झालेत. या चेंडूवरती मिळाली एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं टोटल धावा धाव फलकावरती लागल्यात. त्या 39 धाबा. नक्कीच वावशी गोर्टनचे आमचे संदीपजी पाटील आपण बघतो जयपूरला खेळण्यासाठी गेले. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. 40+ खेळाडू आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून खालापूर प्रीमियर लीग 2025 ला शुभेच्छा आल्या. शुभेच्छा दिल्या कल्पेश जाधवने या चेंडूवरती. कुणाल खोपकर वरती आक्रमण झालं. चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. टोक डीजे धाबांचा पाठला करताना 45 धाबा. 45 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी आता खऱ्या अर्थाने कल्पेश जाधवने जान निर्माण केली आहे. कारण थोडीशी दडपणाखाली असं वाटलं होतं खेळेल. कारण गोलंदाज जो पहिला गोलंदाज मुफीतनं जसे निर्धाव चेंडू टाकले तसं त्याच्यानंतर आलेला हा दडपण आणि त्याच्यानंतर कल्पेश जाधवने केलेला हा आक्रमण मी तर म्हणून आशा पल्लवित करतोय तो शौर्य 11 जांभिवली टीमवरती. निशांत हा सुद्धा घातक आणि विस्फोटक फलंदाज जो सलामीला आलाय तो मैदानाच्या आतमध्ये मात्र कामगिरी करतोय. कमालीची कामगिरी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांची राहिली आहे. शेवटच्या 18 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. शेवटच्या 18 चेंडू 9 धावा. एकेरी दुहेरी धाव जरी केली तरी सुद्धा सामना विजयी होऊ शकेल शौर्य 11 जांभिवली टीम. पण या चेंडूवरती काय घडलं. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धावेच्या बरोबरीनं 54 धावांचा पाठला करताना धाव फलकावरती धावा जमा झाल्यात. त्या टोटल 46 धाबा. 46 धाबा
धाव फलकावरती लागल्यात शेवटचे 17 चेंडू आणि 8 धाबांची गरज. 17 चेंडू 8 धाबा. फटका जिवारी लागला की काय? मुनीर पटेलनं मात्र प्रयत्न केला होता, शेवट राजूने प्रयत्न केला होता. एकच धाबा चेंडूवरती मिळती आहे आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धाव फलकावरती येतात. 47 धाबा. 47 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी अजूनही 7 धाबांची गरज असेल. कल्पेश जाधव आणि निशांत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हा चेंडू अगदी मनीषच्या हातामध्ये चेंडू विसावल्या, सहज एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे आणि 54 धाबांचा पाठलाग करताना आतापर्यंत मजल मारली आहे. ती धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळती आहे. ते 48 धाबा. 48 धाबा धाव फलकावरती लागल्यात. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं आणि त्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस रंगवला. कल्पेश जाधवनं हा चेंडू फेकून दिला. वाईड लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरून आलेला हा दणदणीत दादागिरी षटकाराने सामना जिंकलाय. तो शौर्य 11 जामिली टीमला. टोक डीजे.